नमस्कार. मी अभिजित लक्ष्मण ढोबळे, मोहोळ वंदन परिक्रम यात्रा याचा शुभारंभ 26 तारखेला आम्ही करतोय. एक वारी समतेची, बंधुतेची आणि माणुसकीची असा संदेश घेऊन मोहोळ तालुक्यामध्ये सर्व जनतेला माणसातला माणूस पण हरवले हा एक संदेश घेऊन आम्ही परिक्रम यात्रा 26 जूनपासून ते 6 जुलैपर्यंत सध्या करतोय. तर याच्यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचं माणसांमध्ये वाढलेलं अंतर कमी व्हावं, माणूस माणसात राहावा, माणूसहीन जगणं हे बंद करावं, थोडंसं कमी व्हावं. एकमेकांच्या वादात अंतर वाढलेलं आहे, वेगवेगळ्या विषयांमध्ये, वेगवेगळ्या अडचणींमुळे किंवा झालेल्या वस्तुस्थितीचा जो परिणाम आहे त्या परिणामाला सामोरं जात असताना माणूस माणसातून उठून गेला आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या कारणास्तव आम्ही ही यात्रा काढली आहे. ज्यावेळेस कोरोना काळ होता, ज्यावेळेस आपत्कालीन वेगवेगळ्या परिस्थिती आल्या होत्या, त्या परिस्थितींवरती मात करताना माणूस जात धर्म पंथ समाज विसरून एकमेकांना मदत करत होता. एक मदतीचे हात समोर यायचं. त्यावेळेस आपण बघायचो नाही की कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, पंथाचा आहे. तर मित्रांनो, एवढंच मला फक्त सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही या वारीमधून हा एक संदेश मोहोळ तालुक्याला पोचवतो. तर असाच उपक्रम महाराष्ट्रभर राबवावा वेगवेगळ्या ठिकाणी, ही एक अपेक्षा मी व्यक्त करतो. तिथल्या युवकांनी अशा पद्धतीची एक वारी समतेची, माणुसकीची आणि बंधुतेची अशा पद्धतीचा उपक्रम राबवावा ही एक विनंती करतो. आणि हे कुठंतरी आपल्याला करणं सध्या भाग पडतं आहे, कारण विखुरलेला समाज एकत्र करून सगळ्यांना जे पडलेलं भुरळ आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. या कारणास्तव आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा प्रयत्न करतो आहे. मध्यंतरी काळामध्ये वेगवेगळ्या घातामध्ये सगळ्यांच्याच घरातल्या प्रत्येक प्रमुख माणसांचं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानीमध्ये माझ्या पण घरामध्ये माझी आई मला सोडून या कोरोनाच्या काळामध्ये गेली. त्यावेळेस आम्हाला मदत करत असताना कोणताही धर्म, समाज, पंथ, जात या गोष्टी कुठेच बघितल्या गेल्या नाही. आत्ताच कशासाठी? हे दुर्दैव आहे. आणि मी एक युवक म्हणून मला ज्या भावना वाटत आहेत त्या मी व्यक्त करायसाठी माझ्या मोहोळमध्ये मी येतो आहे. आणि लवकरच मी मोहोळमध्ये ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी मुक्कामी स्वरूपी राहणार आहे आणि ही परिक्रमा यात्रा पूर्ण करणार आहे. दादा, या परिक्रमा यात्रेमध्ये किती गावांचा समावेश असणार आहे आणि कशा पद्धतीनं मुक्काम किंवा इतर कार्यक्रम असणार आहे? या परिक्रम यात्रेमध्ये जवळपास 141 गावांचा समावेश आहे मोहोळ तालुक्यातील. या गावांच्या मार्फत ही यात्रा पूर्ण आम्ही 10 दिवस पूर्णत्वाला नेतो. तर 10 दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम असणार. 10 मोठे जे गावं आहेत ज्यांची संख्या एक 7,000च्या पुढे किंवा 5,000पासून ते 7,000 8,000पर्यंत असेल, अशा गावांमध्ये आम्ही मुक्काम करतो. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही तयारी चालू असं म्हणता येईल का? कारण आपल्याबरोबर एक माजी मंत्र्यांचं चिरंजीव असं लेवल आहे, त्यावर एक मोठी शिक्षण संस्था आपल्यासोबत आहे. आधी आपण त्या भागामधून निवडणुकीसाठी गेलेले होते, काय सांगता येईल नेमकं? नाही, राजकीय हेतू तर याच्या पाठीमागे आम्ही ठेवलेलाच नाही आहे. कारण ज्या काही वेदना झाल्यात त्या मला झालेल्या आहेत, अशाच वेदना सर्वसामान्य लोकांना झालेल्या आहेत आणि ते विसरून ते लोक कुठंतरी वेगळ्याच दिशेने भरकटत आहेत. तर हे करू नका, एवढा हा संदेश आम्ही घेऊन जातो. याच्यात कोणतंही माझे वडील मंत्री आहेत, आमदार आहे असं कुठेही उल्लेख केलेला नाही आहे आणि करणारही नाही आहे. भविष्यात
ज्या ज्या वेळेस आम्हाला असे घात झाले त्या त्यावेळेस आम्ही या परिक्रम यात्रेतून पुढे जात आहोत. माजी आमदार आहेत राजेश पाटील, त्यांना तुम्ही उद्घाटनाला बोलवणार, शुभारंभ करणार, कुठेतरी हे राजकीय बांधिलकी म्हणावं लागेल का काय असं? पाटील ढोबळे एकत्र येणंच म्हणजेच बंधुतेचा संदेश मोठा जाऊ शकतो. फक्त आपण सर्वांनी साथ द्यावी एवढे एक विनंती करतो. ज्या काही गोष्टी असतील ते आपण सांगितलेल्याच आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.